लोकांच्याकडे जाऊन गोळा केली आणि ती त्यांना नेऊन दिली। आता जेव्हापासून या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे साहेबांना राजीनामा द्यावा लागला तेव्हापासून बीड जिल्ह्यातल्या आमच्या सर्व ज्यांनी विरोध केला त्यांची कुठली ना कुठली प्रकरणं शोधून त्याच्यामध्ये आम्ही गुंडगिरी करतोय असं दाखवण्याचा प्रयत्न होतो। हे सपसेल आता हे जे काही सुशील सोळंके यांचं जे काही मारहाण करतानाचं व्हिडिओ जाहीर झालेला आहे त्याची पार्श्वभूमी अशी आहे की सुशील सोळंके यांच्या आई सादोळा या गावच्या सरपंच आहेत आणि त्या ठिकाणी सर्व ग्रामपंचायतचे सदस्य या सुद्धा महिला आहेत। या महिलांचं एक ट्रिप गणपतीपुळेला आणि नानज या ग्रामपंचायतीला भेट देण्यासाठी बस करून त्या ठिकाणी गेले होते। तर विरोधकांनी एका ग्रामपंचायतच्या सदस्याच्या घरी जाऊन तुम्ही तुमच्या बायका गोव्याला का पाठवल्या आणि त्या ठिकाणी तुम्ही अर्धनग्न अवस्थेत नृत्य केलं असा आरोप केला। त्याच्याबद्दलचा FIR सुद्धा श्री अशोक सोळंके ज्याला मारहाण झाली त्याच्यावरती दाखल झालेला आहे। या गोष्टीचा राग घेऊन सुशील सोळंके त्याला जाब विचारायला गेला, त्याबरोबर त्याची पत्नीही होते तिथं। त्यांनी बोलण्याच्या माध्यमातून आरेरावी केली आणि म्हणून त्या ठिकाणी ते मारहाणीचं प्रकरण झालं। त्याच्याबद्दल सुशील सोळंके याच्यावरती गुन्हा त्याच दिवशी नोंद करण्यात आलेला आहे आणि हायकोर्टाच्या माध्यमातून त्याला अंतरिम जामीन मिळालेला आहे म्हणून त्याला काही अटक करण्याचा प्रश्न निर्माण होत नाही। आता तहसीलदारच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी त्यावेळेच्या तहसीलदार या शेतकऱ्याच्या ज्या विजेचे कनेक्शन आहेत नदीमधले ते तोडण्यासाठी त्या गावामध्ये गेल्या होत्या। त्या महातपुरी नावाचं ते गाव आहे आणि त्या गावातल्या सर्व महिला आणि पुरुष हे तहसीलदारांना ते वीज कनेक्शन तोडण्यासाठी विरोध करत होते। त्या ठिकाणी त्या परिसरातील एक गाव म्हणून सर्व म्हणजे जवळजवळ बाहेर गावाहून त्यावेळेला 500 लोक महातपुरी गावात आले। त्या तहसीलदारला तिथं घेराव घातला। त्या तहसीलदारच्या जीवाला धोका निर्माण झाला आणि म्हणून जिल्हाधिकारी त्यावेळेच्या मुंडे मॅडम ह्या होत्या, त्यांनी मला फोन करून सांगितलं की अशा आमच्या तहसीलदाराचा जीव धोक्यात आलेला आहे, तुम्ही स्वतः तिथं जा। मी स्वतः त्या गावात गेलो, लोकांना बाजूला केलं, थोडंसं शांत केलं आणि तहसीलदारची गाडी गावाच्या बाहेर काढून दिली। त्या